नियतीचा खेळ किती क्रूर असावा याचा प्रत्यय आज तुळजापूर तालुक्यातील केशेगाव इथं आला। पोटाची खळगी भरण्यासाठी आणि शेतात पाणी मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या हातांना आज मृत्यूने कवेत घेतले। शेतातील विहिरीचं काम सुरू असताना एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। क्रेनचा स्पर्श विद्युत वाहिन्यांना झाला आणि डोळ्या देखत बाप लेकांचा 4 जणांचा विजेच्या धक्क्यानं दुर्दैवी अंत झाला। या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे। आज शनिवार दुपारी 1च्या सुमारास ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली। केशेगाव येथील गणपती शिवाप्पा साखरे यांच्या शेतातील विहिरीवर दुरुस्तीचं काम सुरू होतं। विहिरीतील बिघडलेली पाणबुडी सबमर्सिबल मोटर बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आली होती। कष्टाळू हात कामाला लागले होते, मात्र काळानं तिथंच दबा धरला होता। मोटार वर खेचताना क्रेनचा लोखंडी भाग अचानक वर उचलला गेला आणि विद्युत दुर्दैवानं वरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला स्पर्श झाला। काही काळाच्या आतच विजेचा प्रचंड लोळ खाली उतरला। विद्युत प्रवाहाचा इतका जबर धक्का बसला की तिथं काम करणाऱ्या चौघांना सावरण्याची संधीही मिळाली नाही। एका क्षणात हसते खेळते जीव निश्चित पडले। या घटनेत कासिम कोंडिबा फुलारी वय वर्ष 54 आणि त्यांचा अवघ्या 16 वर्षाचा कवळा मुलगा रतन कासिम फुलारी यांचा जागीच मृत्यू झाला। बापाच्या मदतीला आलेला रतन जगाचा निरोप घेऊन गेला, तर त्यांच्या सोबतच रामलिंग नागनाथ साखरे वय वर्ष 30 आणि नागनाथ साखरे वय वर्ष 55 या दोघांचाही या दुर्घटनेत करुण अंत झाला। एकाच वेळी गावातील 4 जणांचा असा तडफडून मृत्यू झाल्यानं केशेगाववर शोककळा पसरली आहे। घटनास्थळी जमलेल्या नातेवाईकांच्या आक्रोशानं उपस्थितांचं काळीज पिळवटून निघालं। पाणी काढायला गेले पण स्वतःचा जीव देऊन आले असं म्हणत ग्रामस्थ हळहळ व्यक्त करतायत। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं धाव घेत पंचनामा केलाय। मात्र या घटनेनं पुन्हा एकदा शेती कामातील सुरक्षिततेचा आणि महावितरणच्या तारांच्या जाळ्याचा प्रश्न ऐरणीवर आणलाय। अवघ्या 16 वर्षाच्या मुलाचा आणि त्यांच्या वडिलांचा असा अंत झाल्यानं प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत।